गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे जत्रेचा दुसरा दिवस आणि आज पण आम्ही इथेच आहोत. तर आज आम्ही गावातल्या जत्रेमध्ये जाणार आहोत. तर सकाळी उठल्यानंतर आमच्या इकडे पाणी वगैरे आलं होतं. तर आम्ही पाणी ते भरलं कारण आमची मोटरच चालू होत नाही आहे. तर हंड्याने पाणी भरावं लागलं. आणि इथे किचनमध्ये खूपच जास्त अंधार आहे. तर मी चहा बनवत होते आणि चहा पण बनलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. ही बघा, चहा मी खूप वेळापासून बनवून ठेवलेली आहे. चहा तर मी खूप वेळापासून बनवून ठेवली होती, पण मावशी आणि मामी पण येत आहेत. तर आम्ही तिघी सोबतच चहा पिणार आहोत. तर म्हणूनच मी थांबली आणि आता घरातली पण कामं आवरायची आहेत. घरातली काम वगैरे आवरल्यानंतरच आम्ही जत्रेत जाणार आहोत. आणि सोबतच माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा येणार आहे. तर आम्ही सोबतच जाऊ. आता आहे ना 10-10:30 वाजलेले आहेत आणि मामी ना चुलीवर पोळ्या बनवत आहेत. म्हणजे घरात गॅस आहे, पण काय ना पाणी तापवण्यासाठी आम्ही चूल पेटवली होती. तर चूल चालूच होती. तर मामी बोलल्या की मी आता स्वयंपाक आहे ना चुलीवरच बनवते. सो मामी मग आता चुलीवरच स्वयंपाक बनवत होत्या आणि पोळ्या पण झालेल्या आहेत, म्हणजे झाल्या. आणि त्यानंतर मग भाजी पण बनवली. सो आम्ही वड्याची भाजी बनवली होती. त्यानंतर मग लगेचच आम्ही जेवायला घेतलं आणि सगळ्यांनी जेवण केलं. आणि हे सगळं म्हणजे आम्ही पसारा घेऊन बसलो होतो. गाईस, तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी रेडी वगैरे होते. तोवर माझी फ्रेंड पण येऊन जाईल आणि मग आम्ही सोबतच जत्रेमध्ये जाऊ. हॅलो गाईस, तर आता मी झालेली आहे रेडी आणि आज लवकरच म्हणजे जत्रेमध्ये जायचं आहे कारण ती माझी फ्रेंड आलेली आहे आणि तिला लवकरच घरी जायचं आहे. सो मी लवकरच जाते. नंतर मामीसोबत पण जाणार आहे. तर काही जत्रेमध्ये आल्यानंतर सगळ्यांकडे 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये असे हारमाल लागलेले होते. अजून पण काही दुकानं होत्या, पण काय घ्यावं समजत नव्हतं. त्यामुळे सगळ्यात पहिले मी आणि माझ्या फ्रेंडने असे सेम टू सेम नेकलेस घेतले दोघींनी. आणि त्यानंतर मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग त्यानंतर ऑरेंज सोडा पिला, जो की खूपच छान होता. मग आम्ही अजून पण भरपूर असं खाल्लं आणि लास्टला आम्ही आईस्क्रीम खाल्लं, जे की मी दाखवलं नाही. आणि त्यानंतर मी थोडेफार इयरिंग्स वगैरे घेतले, थोडीशी अजून शॉपिंग केली, जे की मी शॉपिंग केलेली आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. आणि मग आम्ही फिरतच होतो आणि त्यानंतर मग इथे आम्ही बघितले 50 रुपयाला 2 स्टॉल पण होते. तर मी असं काही घेतलं नाही आणि त्या आरोग्य जम्पिंग जपाकमध्ये खेळत होती. सगळे ज्याचे त्याचे वेगवेगळे फिरत होते. सो कोण कुठे आहे कोणालाच माहीत नाही. तर गाई जत्रेतून आम्ही फिरून वगैरे आलेलो आहोत आणि आता खूप उशीर झालेला आहे आणि आम्हाला लगेचच जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला. सो आम्ही आता तिकडेच निघालेलो आहोत. तर भेटू थोड्या वेळाने. गाईस, तर हा आता सगळा जो काही पसारा आहे तो आम्हाला घरी न्यायचा आणि सगळ्यांना आपला पसारा व्यवस्थित असा भरून ठेवला. आणि त्यानंतर आई आणि आरोही रिक्षाची वाट बघत होत्या. सो रिक्षा आल्यानंतर मग सगळ्यांनी पसारा घेतला आणि रिक्षामध्येच ठेवायला स्टार्टिंग केली. आणि आता आम्ही चाललो आहोत छत्रपती संभाजीनगरला. गाईस, तर बघा आता आमची पूर्ण रिक्षा बॅगींनी भरलेली आहे आणि आता आम्हाला आमच्या बसण्यासाठी जागा करायची आहे. गाईस, तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि रिक्षातून आम्ही सगळं सामान वगैरे काढलं. आणि हे जे काही सामान आहे ना ते सगळं मी 10-10 रुपये, 5-5 रुपये असं घेतलं होतं. तर इथे दिसणारं सगळं सामान मी 10-10 रुपयाला घेतलं होतं आणि त्यातल्या 1-2 गोष्टी मी 5-5 रुपयामध्ये घेतल्या. आणि हे जे सिल्वर नेकलेस आहेत ना ते मी 50 रुपयाला घेतले होते, जे की खूपच छान आहे. आणि जत्रामध्ये मला घेण्यासारखं असं काही दिसलं नाही, त्यामुळे मी जास्त शॉपिंग वगैरे केली नाही. पण मैत्रिणींसोबत खूप जास्त मजा केली. तर गाईज, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि यायला आम्हाला खूप उशीर झाला. आल्यानंतर आम्ही कामं वगैरे आवरली आणि जेवण केलं आणि आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय बाय.